काय मग पेढा का बर्फी? अरे सांगते आज आहे माझ्या वहिनीचं डोहाळे जेवण, म्हणूनच पाहुण्यांना जेवायला बोलवलं होतं. त्याची जेवणाची तयारी सुरू आहे इकडे. आता वहिनीला लागणारी फुलांची ज्वेलरी स्मृती क्रिएशन यांच्याकडून रिसीव झाली होती. काय भारी ज्वेलरी आहे ना. थोड्याच वेळात मोठ्या दादा वहिनींचं पण आगमन झालं होतं. आता वहिनी आल्यात म्हणजे कामापासून सुट्टी मिळेल. आता नेहमीप्रमाणे महिला मंडळ भाजी चिरून देणार आणि जेवण आमचे पुरुष मंडळी म्हणजे दादा वगैरे करणार. इकडे जेवण बनवत होतो तोपर्यंत पाहुणे मंडळींचा आगमन झालं. मग त्यांना थंड आणि फरसाण दिलं. सकाळपासून कामांमध्ये इतके गुंतले होते की डेकोरेशन करायला आठवणच राहिली नव्हती. मग काय पटापट घेतलं डेकोरेशन करायला. त्यात पण सीन असा झाला होता, जर बलून्स लावायचे असतील तर डबल टेप लावावी लागेल भिंतीला. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की डबल टेप लावली की भिंत खराब होते. म्हणूनच दादा वगैरेंनी जुगाड लावला. जुगाडावरती दुनिया कायम आहे. चला तर मग दीप, ताई आणि माझं डोकं लावून आम्ही डेकोरेशन कंप्लीट करायला सुरुवात केली. डेकोरेशन करताना इतकी धम्माल आली होती की युट्यूबला मोठा व्लॉग मध्ये बघायला मिळेल. फायनली इतके सारे कष्ट घेऊन डेकोरेशन कंप्लीट झालं बाबा. मग या सर्वांनी मिळून टेबल मस्त सजवला आणि अशा प्रकारे आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. चला वहिनीची ओठ भरणी पण सुरू केली. मग थोडाफार फोटोशूट वगैरे केला. जर तुम्हाला पण अशी सुंदर ज्वेलरी पाहिजे असेल तुम्ही कुठून आणि कशी घ्यायची हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते. चला आता मेन बारी होती पेढा की बर्फी. अशा प्रकारे ह्या दोघांनी निवडलेला आहे पेढा. 2 महिन्यांनी समजेलच नक्की पेढा आहे की बर्फी आहे. बेबी शॉवर आहे म्हटल्यावरती भाई आणि वहिनीसाठी मस्त असा केक ऑर्डर केला होता. तो कट केला आणि नंतर खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले आणि मग वहिनी निघाली तिच्या माहेरी जायला. आमची एक वहिनी तर गेली पण बाकीच्या वहिन्यांना इतक्या साऱ्या भांड्यांचा सामना करावा लागला.